नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचा हवामानाचा आढावा, महत्त्वाची हवामान अपडेट आपल्याला दररोज कळत राहील। आता या ठिकाणी आपण 4 जून 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज दुपारनंतरचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर या ठिकाणी आपण बघू शकत असाल, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये 4 जून 2026 रोजी दुपारनंतर मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दर्शवलेली आहे। तर ते कोणते जिल्हे आहे, कोणते तालुके आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये म्हणजेच की मुंबई झालं, मुंबई, माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुंद, वसई विरार या ठिकाणच्या प्रदेशामध्ये दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नाशिक झालं, मनमाड, मालेगाव, नंदुरबार, साक्री, धुळे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस म्हणजेच की दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं शिरपूर झालं, चोपडा, चाळीसगाव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जुन्नर, अकोले, चाकण, पुणे या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर महाड झाला, भोर, दापोली, सातारा, चिपळूण या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। हवामान खात्याचा हा अंदाज आहे मित्रांनो, रडारवरती तुम्ही बघू शकत असाल। त्यानंतर रत्नागिरी झालं, राजापूर आहे, कोल्हापूर, कंकावली, सावंतवाडी या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कोल्हापूर आहे, निप्पाणी, सांगली, कराड, विटा, सातारा या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सासवड आहे, बारामती, पुणे, करमाळा, इंदापूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्याचा आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पंढरपूर आहे, सोलापूरमधले तालुके पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर या ठिकाणच्या, सांगोली या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं सोलापूर झाल्यानंतर बेळगाव, बसवकल्याण, लातूर, उदगीर, बिदर, देगलूर या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं देगलूर झाल्यानंतर निजामाबाद, निर्मल, भोकर, नांदेड, उमरखेड, आदिलाबाद, धर्माबाद, हिमायतनगर, निजामाबाद या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं धाराशिव आहे, कैज, धाराशिव या ठिकाणच्या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर जो मराठवाड्यातला बराचसा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर झालं, त्यानंतर श्रीरामपूर, पैठण, अहिल्यानगर, जामखेड, जालना, बीड, मालेगाव, परतूर, चिखली या ठिकाणच्या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम पावसाच्या सरी वादळी वाऱ्याचा आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो, हा होता जो अंदाज आहे, हे मराठवाड्याचा बराचसा भाग आणि विदर्भातला बराचसा भाग या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आज 4 जून 2026 दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ही होती मित्रांनो हवामान अपडेट।
4 जून 2026 रोजीची। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा। धन्यवाद।